त्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? आम्ही बसलोय जेवण करायला. वाटूळ सारखी येते आणि केवढा कचरा येतो बघा, सगळ्या भांड्यांवर धूळ बसली आहे. झालं आता काम माझं. आणि इकडे ही काल ना मामा काकडी घेऊन गेलते विकायला, पण ही एवढी शिल्लक राहिली निबर असल्यामुळं आता ही काय करतो आम्ही शेळ्यांना चिरून टाकतो. तरी तिला हे कर ग, बोलव तिला तिकडे. आगाऊ कुठली, आता सोना चपाती खाऊन गेली आणि ती उगाचच ओरडते. तर चला जेवणात काय काय मला दाखवते मी आज. हे शेंगा भुईमुगाच्या छान अशा रात्री भाजल्या की मग दिवसभर पण खाता येतात. रात्री भाजल्या तर मी ओले शेंगा आहेत. ठेसा बनवायचा आहे, मिरची घेतली आहे भाजून, पण बनवला नाही आहे मी. आणि इकडे मी बनवली होती मस्त अशी शेंग्याची आमटी. हे बघा, सगळ्यांची जेवणं झाली आहेत, मी एकटीच राहिली आहे. आणि मस्त इकडं बनवली आहे मी कोबीची भाजी. चपात्या भाकरी, पोरं जेवून बसली आहेत. भाकरी ना काय होतात, चपात्या भाकरी हवेने अशा कडक कडक होत आहेत. इकडे हरभरे बांधून ठेवलेत मी, मावशीने दिले होते भिजवलेले, त्याचं संध्याकाळी भाजते, त्याला मोड येतील. तर कशा वाटल्या भाज्या आमच्या, कोबीची भाजी, शेंगेची आणि या सगळ्यांनी छान अशा शेंगा खायला. आज ना मिरची तोडायची आहे, लावलेल्या मिरचीला मिरच्या लागल्यात. आज तोडून ठेवते म्हणजे उद्या बुधवार आहे, मामाला घेऊन जाता येते. आणि वातावरण बघा कसं झालेलं, एकदम बकास बकास वातावरण आहे गावाकडचं. आणि इतकं वारं सुटलं आहे, ते अशा वाऱ्यामुळे तर जास्त जळायला लागत आहेत आतमध्ये. तर या सगळ्यांनी छान असं रानातलं मस्त जेवण करायला. आणि गणेश तिकडे काय तर आमचा गणेशचा उद्योग चालू आहे. तर चला जेवण करते मी. या सगळ्यांनी छान असं रानातलं जेवण करायला.